गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर चला आज आपण पाहूया 31 तारखेचे निफ्टी फिफ्टीचे ॲनालिसिस. तर मार्केट 31 तारखेला फ्लॅट ओपन होत असेल ह्या एरियामध्ये फ्लॅट ओपन होत असेल तर मार्केटने काय केलेलं आहे माहिती आहे का? आता हो जो एरिया आहे इथे एक बुलिश सेंटिमेंट क्रिएट केला आहे ह्या एरियामध्ये. तर मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल ना, मार्केट ट्राय काय करू शकतं, वरच्या दोन लिक्विडिटी घेण्याचे. म्हणजे पहिली लिक्विडिटी कोणती मार्केटला फ्लॅट ओपन झाल्याच्या नंतर ना 25,917ची हे मार्केटने जर ब्रेक केली तर इथून मार्केट जाणार आहे सरळ सरळ 25,975च्या आसपास. हे 60 पॉईंट आहे, तेवढं लक्षात ठेवा. हे 60 पॉईंट आहेत. जर मार्केटने 25,917ची लिक्विडिटी ब्रेक केली तर मार्केट ह्या लेवलला जाऊ शकतं, 25,975च्या आसपास जाऊ शकतं मार्केट. परंतु जर मार्केटने 25,917ची लिक्विडिटी सेव्ह केली तर मार्केट ह्या लेवलवरून परत डाऊन येऊ शकतं 25,845ला. हा एक सपोर्ट आहे मार्केटला. 25,845चा हा एक मार्केटला सपोर्ट आहे, बरोबर आहे. जर मार्केटने 25,845चा सपोर्ट जर ब्रेक केला तर कोणचा हा वाला 25,845चा हा जर मार्केटने सपोर्ट ब्रेक केला मार्केटने तर मार्केटला आपल्याला एका चांगल्या प्रकारे डाऊन साईडचा मूव बघायला भेटू शकतो मार्केटमध्ये. त्यासाठी मार्केटला नेक्स्ट सपोर्ट आहे 25,845 ब्रेक केल्यानंतर मार्केटला नेक्स्ट सपोर्ट आहे 25,748. म्हणजे जवळजवळ 100 पॉईंट आहेत इथे पण. हे लक्षात घेण्यासारखं आहे, बरोबर आहे. 25,748 हा एक सपोर्ट आहे मार्केटला आणि एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे 25,748चा, बरोबर आहे. हे झालं फ्लॅट ओपनिंगचा विषय. आणि जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन पण जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन ह्याची लिक्विडिटी घेऊन ह्याची लिक्विडिटी जर ब्रेक करत असेल तर ह्याला जर मार्केट ब्रेक करत असेल तर मार्केट ट्राय करणार आहे वरचा रेजिस्टन्स घेण्याचा. वरचा सपोर्ट रेजिस्टन्स आहे मार्केटला 26,68. इथून 26,68ला मार्केट जाऊ शकतं. जर 25,975 ब्रेक केला तर लिक्विडिटी स्वीप करून जर मार्केट लिक्विडिटी वरच्या साईडला जाऊन लिक्विडिटी म्हणजे सस्टेन करत असेल तर मार्केट लिक्विडिटी बनवत आहे, मार्केट डायरेक्टली डाऊन येणार आहे. हे सरळ सरळ लक्षात ठेवा. जर ब्रेक करत असेल तर मार्केट जाऊ शकतं 26,068च्या आसपास हे मार्केट जाऊ शकतं. जर मार्केट गॅप ओपन झालं 891, 975, ओके. जर मार्केट ह्या एरियात कुठं पण असं गॅप ओपन झालं तर वेट करा. मार्केट ह्याची लिक्विडिटी घेत असेल तर मार्केट डाऊनला येणार, ब्रेक करत असेल तर वर जाणार. जर मार्केट इथून सरळ सरळ डाऊन येत असेल आणि ह्याला पण ब्रेक करत असेल मार्केट सरळ सरळ डाऊन येणार आहे 25,845च्या आसपास. हे लक्षात ठेवा गॅप अपचा विषय, बरोबर आहे. जर मार्केट मोर दॅन 100 पॉईंट गॅप अप ओपन होत असेल, 100 पॉईंटपेक्षा जास्त बघण्यासारखं आहे मार्केटमध्ये. मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा जास्त ओपन होत असेल एक फिबोनाची लावा 0.618चा एरिया. मार्केट सरळ सरळ डाऊन आलं पाहिजे त्या एरियावर, मार्केट तिथून रिव्हर्सल घेत असेल. जर 100 पॉईंटपेक्षा जास्त गॅप ओपन होऊन पण मार्केट जर मार्केट झिगझॅग पद्धतीने खाली येत असेल, म्हणजे इथं ओपन झालं समजा असं आलं, इथं ओपन झालं समजा तर मार्केट असं आलं, असं आलं, असं आलं, असं आलं तर वेट करा. मार्केटने इथे एक या प्रकारे इथे एक एपीजी बनवला असेल तिथून मार्केट ब्रेक डाऊन म्हणून डायरेक्ट खाली येणार. ही 0.618चा एरिया आहे ना, तो वर्क करणार नाही. ज्यावेळेस मार्केट असं झिगझॅग पद्धतीने खाली येईल मोर दॅन 100 पॉईंट गॅप ओपन होऊन सुद्धा तर 0.618चा एरिया वर्क करत नाही. त्यावेळेस मार्केटला एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गॅप डाऊनचा विषय मार्केटला. जर मार्केट नॉर्मली जर गॅप डाऊन ओपन झालं या लेवलच्या खाली 25,845च्या खाली, जर मार्केट आणि त्याच्या खाली त्याची
एकाने लॉंग विक देऊन मार्केट याच्या खालीच जर क्लोजिंग देत असेल तर सरळ मार्केट डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस आहेत। डाऊन साईडला कोणता सपोर्ट आहे तुम्हाला सांगितलेलंच आहे, 25,748च्या आसपास मार्केट जाऊ शकतं, बरोबर आहे। जर मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा जरी मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि जर मार्केट सरळ सरळ वर येत असेल तर त्याला 0.6 मिनिटचा एरिया लावा, तिथून मार्केट ब्रेक करून सस्टेन करून मार्केट सरळ डाऊन जाऊ शकतं। धन्यवाद तुम्ही थोडा वेळ दिल्याबद्दल।